सर्वप्रथम अभिवादन। महामानव बोधिसत्व घटनेचे शिल्पकार पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार क्रांतीला तीव्र अभिवादन। आज ज्यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम होऊ घातलेला आहे। भदंत धर्मकीर्तीजी महास्थविर यांच्या स्मृती दिन, पुण्यानुमोदन, परिनिर्वाण दिन या निमित्ताचा औचित्य साधून एवढा मोठा कार्यक्रम पूज्य भदंत महापंतजी महास्थविर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थिती मध्ये हा जो कार्यक्रम आयोजित आहे ते पूजनीय भदंत महापंतजी महास्थविर आमचे गुरु यांना तीव्र अभिवादन। त्याचप्रमाणे भदंत संघानंदजी महास्थविर यांना सुद्धा तीव्र अभिवादन। त्याचप्रमाणे आता ज्यांनी धर्मादेश सांगितले तुम्हाला ते भदंत धम्मशील महास्थविर सारनाथ या कार्यक्रमासाठी आवर्जून आले, त्यांना सुद्धा माझं तीव्र अभिवादन। ज्यांनी भक्तीजीच्या जीवनपटात संपूर्ण विस्तारपूर्वक मार्गदर्शन केलं ते भदंत नाग दीपंकरजी आणि भक्तीजीच्या सहवासामध्ये असलेले सगळे भिक्षू श्रमण, बाहेरून आलेले सगळे भिक्षू श्रमण, उपासक उपासिका। नाग दीपंकर भंतेजीने सविस्तर भंतेजीच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि भदंत महापंतजी हे तुम्हाला नेहमी सांगत असतात। भंतेजी 84 ला गेले आणि मी 86 ला आलो। आम्हाला भंतेजीचं दर्शन झालं नाही, पण आम्हाला भंतेजीच्या दानाचं, शीलाचं, त्यागाचं, समर्पणाचं आणि साहित्याचं दर्शन झालं। नाग दीपंकर भंतेजी सांगत असताना खरोखर त्या काळचा जमाना, त्या काळचं समर्पण, त्या काळची निष्ठा आणि त्या काळचं अल्पस शिक्षण आणि कपडे शिवण्याचा व्यवसाय, याच्यातून ते एवढे मोठे झाले। तुम्ही विचार करा, तुम्हाला त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा तुमच्या जीवनात लाभ झाला पाहिजे। भंतेजीने आपलं, भंतेजीच्या नंतर भदंत महापंतजीने आपलं संपूर्ण जीवन धम्मासाठी लावलं। भदंत संघानंदजीने आपलं जीवन धम्मासाठी संपूर्ण लावलं। धम्मशील भंतेजीने मार्गदर्शन केलं, त्यांचं संपूर्ण जीवन सद्धम्म प्राप्त करण्यासाठी लावलं। आणखी काही आजीवन भिक्षू आहेत, त्यांच्या दानाचा, त्यागाचा, शीलाचा, वैराग्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही करता त्याचा लाभ झाला पाहिजे, तर तुमचं जीवन सफल आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबाचं, तुम्ही तुमच्या संसाराचं, तुम्ही तुमच्या जीवनाचं चिंतन करा, मी काय केलं। तुम्हाला कधी कधी समाधान वाटते, कधी कधी पश्चाताप वाटते, नाहकच मी या भानगडीत पडलो असं वाटते। पण जे धर्माला वाटून गेलेले लोक आहेत, धर्माच्या प्रती समर्पित झालेले लोक आहेत, त्यांना काय वाटते, हे एक काम झालं, हे दुसरं झालं पाहिजे, हे दुसरं झालं, हे तिसरं झालं पाहिजे। म्हणजे जीवनभर त्यांचं काय चिंतन असते की माझा उपयोग समाजाकरिता झाला पाहिजे। हे विहार कोणाच्या एकट्याची प्रॉपर्टी नाही, भंतेजीने जो विहार उचललेला आहे, भंतेजी भदंत धर्मकीर्तीजीच्या नंतर त्यांचा वारसा मोठ्या प्रमाणामध्ये भंतेजीला मिळाला आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार आहे। भंतेजीचं साहित्य, भंतेजीचा लोक संग्रह आणि भंतेजीचे पुस्तक आणि साधना शिबिर, त्या काळातली गोष्ट 84 ची। आता तर बाबा तुम्हाला जर काही असं सांगितलं ध्यानाचा कोण्या काळाचं, तर तुम्हीच आम्हाला विचारायचे, भंतेजी तुम्ही शिबिर केलं नाही? बाया विचारते आम्हाला, बाया
भंतेजी तुम्ही सती पठण गिठण केलं काय म्हणते सती पठण? आम्हाला काय बाबा, आम्ही खेळत राहतो. भंतेजी बुद्धगयाने गेलते काय म्हणते तुम्ही? आम्ही गेलतो म्हणते, फुकट गाडी होती तर इथूनच बेसन नेलं, डाळ नेली, आटा नेला, सर्व पाहिलं. काय काय पाहिलं आधी काय सांगा म्हणते, एवढं कुठे यादीत राहते ना. पण आम्ही गेलतो म्हणजे तुम्ही बी एखाद्याला दादा म्हणते. पण भंतेजीने नाव दीपंकर भंतेजीने 84च्या शिबिराची जेव्हा गोष्ट केली, फळा आणि खडूची जेव्हा गोष्ट केली, एखाद्या शेताच्या शिबिराची गोष्ट केली, शाळेच्या शिबिराची गोष्ट केली, त्या काळाची उपासक, त्या काळाच्या उपासिका, आणि त्या काळामध्ये आज 35-40 वर्षाच्या आधीच्या जमान्यामध्ये भंतेजींनी कसा धर्म शिकवला असेल. आणि जशाची तशी संपत्ती भदंत महापंतजीने सांभाळली आणि आमच्या सारख्याला घडवलं. आमच्या सारख्याला घडवलं त्यांनी. आज जे माणसाला दृश्य दिसत आहे ना, हे सगळं योगदान त्यांच्याकडे जाते, भंतेजीकडे. त्या विहाराची उन्नती, प्रगती, विकास, भिक्षूंचा विकास, हे जर श्रेय असेल तर भंतेजीचा आहे. डोक्यापर्यंत भंतेजीचे शिष्य आमचे बंधू, सारनाथपर्यंत भंतेजीचे शिष्य आमचे गुरुभाऊ. नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी, अनेक जिल्ह्यांमध्ये शिष्य. जसं आपण एखादं रोप, एखादं बीज, एखादी कांडी एखाद्या पुडक्यात लावतो, कुंडीत लावतो, आणि थोडीशी मोठी झाली की मग त्याला आपण दुसऱ्या ठिकाणी लावतो. जसं एखाद्या आंब्याचं झाड आहे, आंबा पाण्याला वरता पिकतो तर तिथेच पडतं, तिथेच अंकुरित होतं, तिथेच झाड होते. मग ते झाड आपण तिथं ठेवत नाही, त्याला आपण दुसऱ्या ठिकाणी लावतो, मग त्याचं मोठं झाड होते. तिथे ठेवलं तर ते वाढणार नाही आणि त्याचा उपयोगही नाही. म्हणून भंतेजीचे अनेक शिष्य जागो ठिकाणी गेले, त्याच्यापैकी मी पण एक आहोत. अनेक ठिकाणी गेले, चांगलं कार्य करत आहे. आम्हाला स्वाभिमान वाटते जेव्हा मंगल भंतेजीकडे आम्ही बुद्धगयाला जातो आणि तुम्ही जाता तेव्हा स्वाभिमान वाटते. साधनातला आम्ही धम्मशी भंतेजीकडे जातो तर आम्हाला फार मोठा स्वाभिमान वाटते. आणि वाडीला तुम्ही आम्ही जेव्हा येतो ते आपलेपणा वाटते. भंतेजीने सांगितलं असं करायचंय, तुम्ही सहकार्य करा, फटाफट तुम्ही मदत करता. भंतेजीने सांगितलं आता हे काम झालं तर हे काम उचलायचंय, तुम्ही सहकार्य करा, तुम्ही मदत करता. काय करता पैशाचं? मी तुम्हाला नेहमी सांगतो, दान करत जा. कुठे भंतेजी आहे विहार नाही, कुठे विहार आहे भंतेजी नाही, कोणी भंतेजी आहे तर चांगले नाही असे म्हणते ना. एखाद्या वर्षाचं लोक भंतेजी एखादा भंतेजी द्या, पण चांगला द्या. आता भंतेजी पण चांगला मागणार आहे का? भंतेजी म्हणजे भंतेजी, त्याच्यामुळे आपल्याला शिकायचं आहे. तर म्हणून तुमच्याकडे सगळं आहे. आता भंतेजीचा फक्त टाइम आहे, त्यांच्याकडे जे जे काही आहे ते कला तुम्ही घेऊन घ्या. आम्ही तर घेतली बा, कारण की खेड्यात राहून आम्ही तीर्थक्षेत्रापर्यंत विहार नेलं. आणि आज नरखेड काटोल तालुक्यामध्ये त्या येणेकोणीचं नाव आहे. आणि सदा सर्वदा रात्रंदिवस भंतेजीचं चिंतन करतो की असे गुरु आम्हाला जर भेटले नसते तर आम्ही जीवनात फेल झालो असतो. भिक्षू बनणं नाही, भिक्षू बनणं म्हणजे काय? नुसतं बनलं म्हणजे काही सरळ झालं का? नाही. जसं बनलं तसं घडलं पण पाहिजे. तेव्हा आम्ही इथूनच तयार होऊन दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि एक मोठा वृक्ष लावला. जसं मगाशी आपल्या विहारामध्ये डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी आमचे बागडे साहेब आहेत. मग शाहून आले, म्हणलं बागडेजी तिथे सेवा करा, भंतेजी जे सांगन ते करा, अपेक्षा कोणतीच करू नका. त्यांनी एका कुंडीमध्ये मला लहानसं रोप दिलं, हे वेल आहे म्हणे, हे घेऊन जा, लावून द्या. त्याच्यावर मला एक आठवलं, इथून किती भिक्षू निर्माण झाले, किती विद्वान भिक्षू झाले, विहारात पती भिक्षू झाले. आणि भंतेजीचं नाव कुठे आहे, आम्ही कुठे गेलो दुनिया, किसके शिष्य हो? भदंत महापंत जी महासेवी, इनके शिष्य. और ये बाप रे बाप रे, वो तो बहुत बड़े विद्वान है, वो तो बहुत बड़े विद्वान है, आप उनके शिष्य हैं? हाँ. मग आम्हाला पूर्ण फॅसिलिटी कुठे? तर एवढा मोठा भिक्खू संघ आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आहात.
तर मला असं वैयक्तिक मत आहे की आपल्यापेक्षा मोठे भिक्षू जर उपस्थित असले तर मोठ्यांचंच ऐकायचं. लहान भिक्षूनं चुपचाप राहायचं, त्यांनी सुद्धा मोठ्याच भिक्षूंचं ऐकायचं. एकदा मी श्रीलंकेला गेलो, 15 दिवस राहिलो. तिथे भिक्षू होते. तर त्यांच्या वाणीतून इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पिते नमस्सामि बोधी राजा नमस्तुते. एवढी गाथा त्यांच्या वाणीतून ऐकण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात त्या देशातले लोक. म्हणते तर कोणालाही म्हणता येते, बोलता ते कोणालाही येते, पण करता आलं पाहिजे. तुमच्या लहानशा लेकराने त्रिशरण पंचशील बोलता येते, पण 70 वर्षाचा माणूसही पंचशीलाचं पालन करण्याची गॅरंटी नाही. म्हणून भक्तिनीच्या मुखातून, मोठे भक्तिनीच्या मुखातून तुम्ही ऐकलं पाहिजे वचन. ते वचन परिपक्व असते. कधी कधी उपासक लोक काही जास्तीची जिम्मेदारी घेतात, पण ते बरोबर नाही. आपली जी जिम्मेदारी आपण तीच घेतली पाहिजे. आणि भिक्षूंची गरिमा, भिक्षूंचं महत्व, भिक्षूंचं सील, भिक्षूंचं दान, भिक्षूंचा धर्म शिकवण्याची पद्धत ही महान आहे. आणि म्हणून हा जो भिक्षू संघ आहे, भगवंत धर्मकीर्तीजी यांच्या प्रेरणेतून जे भिक्षू निर्माण झालेले आहेत ते फार मोठं जिथे तिथे चांगलं काम करत आहे आणि त्यांचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. महाप्रज्ञा बुद्ध विहार, अमरावती आणि दत्तवाडी आज एक नावलौकिक स्थान आहे. नावलौकिक स्थान आणि इथे तुम्हाला दरवर्षी काही ना काही नवीन नवीन उपक्रम मिळत असतात. तर भिक्षू संघाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला वर्षवासाचा लाभ, बुद्ध पौर्णिमेचा लाभ दरवर्षी होतो. मी नेहमी तुम्हाला सांगतो, मोकळ्या मनाला दान करत चला आणि धम्म ऐकत चला, धम्माचं आचरण करत चला. ते तुम्हाला पण त्याचा लाभ होईल, तुमच्या परिवारातल्या सगळ्या लोकांना सुद्धा लाभ होईल. धम्म काही मोठी गोष्ट नाही आहे, धम्म हा व्यवहार आहे. तुम्हाला बोलणं, चालणं, बसणं, उठणं सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या समजल्या की धम्म आहे. नाही तुम्ही इकडून ऐकलं, तुम्ही तसेच राहिले तर त्याला लाभ नाही आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. तुमच्या 24 घंट्यातला 1 घंटा, अर्धा घंटा, 10 मिनिट, 15 मिनिट, 5 मिनिट धम्मासाठी तुम्ही दिले पाहिजे. स्वतःच्या जीवनासाठी दिले पाहिजे, स्वतःच्या कायासाठी, वाचेसाठी, मनासाठी दिले पाहिजे. आणि तुमचं जीवन काहीतरी बदललं आहे, काहीतरी माझ्या जीवनात परिवर्तन होत आहे, काहीतरी धम्मामुळे मी बदललेलं आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. पंतजीने प्रेमापोटी त्या दिवशी फोन केला, धम्माचे तुम्ही येऊन जा. कार्यक्रमाला आम्ही तयारी केली. माझे सहकारी भिक्षू या ठिकाणी आले आणि अतिशय आनंद झाला. मोठ्या प्रेमाने पंतजीच्या सानिध्यामध्ये आम्हाला काही क्षण घालवायला मिळाले, तुम्हाला दान करायला मिळालं, तुम्हाला धम्म शिकायला मिळाला. तेव्हा तुम्ही आज करू, उद्या करू, परवा करू असं करत राहाल तर तुमच्या हातात काहीच नाही पडणार. म्हणून आज आहे हा आपला आहे, आता आहे ते आपलं आहे. उद्याचं काय आहे, उद्यासाठी आपला दिवस कसा निघेल ते कोण सांगणार आहे. आणि तुम्हाला जे काही वेळ घडलं ते महान आहे. एक गुरु होता, एक शिष्य होता. बरेच दिवस गुरुपासून शिष्य दूर राहिला आणि बरेच वर्षानंतर शिष्य गुरुकडे गेला. गुरुला वंदन केलं, गुरुला विचारलं, गुरुजी तुम्ही मला दीक्षा दिली, तुम्ही मला शिकवलं आणि मी तुमच्यापासून बरेच दूर होतो, मी तुम्हाला दान काय देऊ. गुरुने सांगितलं, शिष्या त्या बगीच्यामध्ये जा आणि मला एक सुंदर गुलाबाचं फुल आणून दे. शिष्य गेला, बगीच्यात गेला, हे फुल पाहतो, अरे चांगलं नाही. गुरुने चांगलं फुल सांगितलं. पुन्हा दुसरं पाहतो, अरे चांगलं नाही. गुरुने चांगलं सांगितलं. असं करता करता पूर्ण बगीचा त्याला छान मारला, पण त्याला चांगलं फुल मिळालं नाही. आणि त्याला जर समजा जे दिसलं ते जर तोडून घेतलं तर गुरुला दिलंच तर त्याला लाभ झाला असता. म्हणून कोणी म्हणतात आम्ही खूप केलं, तेही बरोबर नाही म्हणणं असं. आम्ही नंतर करू, तेही बरोबर नाही. आज तुम्हाला जे बी काही घडून राहिलं आहे, तुमचे डोळे चांगले आहेत, तुमचे हात चांगले आहेत, तुमचे पाय चांगले आहेत, तुमचं मन चांगलं आहे, तेव्हाच तुम्ही काही घडवून घ्या, त्याची जीवनात तुमच्या लाभ होईल. या बुद्धाची प्रशंसा करा, बाबासाहेबांची प्रशंसा करा,
भिक्षूंची प्रशंसा करा, विधानाची प्रशंसा करा, त्याच्यात काहीच नाही. पण बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या, गुरुच्या विचाराचा लाभ तुम्ही आपल्या जीवनात किती घेतला हेच महत्वाचं आहे. आणि म्हणून भंतेजीचं किती साहित्य, भंतेजी किती पुस्तकं, भंतेजीचे पुस्तकं जे होते ते पूर्ण पुस्तकं वाचण्याची संधी मला मिळाली. इथे 86, 87, 88, 89 ला पूर्ण भंतेजी लिहिलेले पुस्तकं आम्ही वाचून काढले आणि त्याचा एक मला फार मोठा परिणाम झाला आणि एक चांगला भिक्षुत्व आम्ही स्वीकारला आहे. तुम्हाला सुद्धा अनेकांना भंतेजीच्या साहित्याचा लाभ झाला. भदंत महापंतजी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुमच्या जीवनामध्ये झाला. त्या जीवनामध्ये तुम्ही आचरण करा आणि धर्मानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. उपस्थित दिनाकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमच्या जीवनामध्ये जी आहे जिम्मेदारी, ती जिम्मेदारी पार पाडा आणि तुमचा महत्वाचा वेळ सद्धर्म आचरण करण्यासाठी तुम्ही लावा. बस हाच भंतेजीच्या आजच्या निर्वाण दिना प्रसंगी तुम्हाला संदेश आहे. भंतेजीने मला बोलायला लावलं. पुन्हा तुम्हाला एक मार्गदर्शक ऐकायचं आहे, तेव्हा तुम्हाला मी एक मंगल कामना देतो आणि तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होतील आणि तुम्हाला आयुर आरोग्याची प्राप्ती होईल ही भावना व्यक्त करून मी इथेच थांबतो. आपल्या सर्वांचं मंगल हो. भवतु सर्वमंगलम. साधु साधु.